याला केसरी म्हणतात. केसरी ज्यांना केस नसतील त्या महिला या केस लावून आपले केस वाढू शकतात. हा लहान मुलगा आहे इकडे, शाळेला सुट्टी आहे का, सुट्टीच्या दिवसात आलाय इकडे. आणि हा बघा इकडे मावशी आहेत. कसं आहे धंदा वगैरे कसा आहे? काय धंदा काय सध्या पाऊस जास्त झाला, पाऊस झाला ना जास्त, 4 दिवस झाला आमचा लेट धंदा. आणि बरीचशी लोक आणि म्हणजे चोऱ्या माऱ्या करायला खूप लोक आली हे पण सांगतो तुम्हाला. प्रत्येक जत्रेत चोर या असतातच. आणि बघितलं तर आपला जो रायगड झाला, ठाणे जिल्हा झाला, शेतकरी सगळा शेतीचा भाग आहे. त्यामुळे या ठिकाणी जे शेतकरी आहेत सर्व, प्रत्येकाची शेतीची कामं असल्यामुळे थोडीशी गर्दी इकडे कमी दिसते, त्याच्यामुळे धंदा नसेल. पण मला वाटतं शेवटच्या दिवशी होईल. होईल 2 दिवस होईल. चला आशेत राहा, होईल. विठोबाच्या कृपेने सर्व काही ठीक होईल. चला नमस्कार मित्रांनो, मिस्टर DS या युट्यूब चॅनल मध्ये मी देविदास शेळके तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ताकई सासगाव मधील बोंबल्या विठोबाची जत्रा पाहणार आहोत. तर ही जत्रा पाहण्यासाठी आपण सासगाव ताकई या गावात जाणार आहोत. तर ताकई सासगाव हे रायगड जिल्ह्यात येत असून रायगड जिल्ह्यातील खोपोली पासून साधारण 2 किलोमीटर अंतरावर ताकई सासगाव हे गाव आहे. आणि या ठिकाणी दरवर्षी कार्तिकी एकादशीला जी आळंदीला यात्रा भरते त्याच दिवशी म्हणजे पत्ती एकादशीच्या दिवशी ही जत्रा भरत असते. साधारण आठवडाभर ही जत्रा असते आणि ही जत्रा 15 तारखेपर्यंत असणार आहे, म्हणजेच 15 नोव्हेंबर पर्यंत असणार आहे. आजची तारीख आहे 12 नोव्हेंबर. तर आजच्या दिवशी आपण त्या जत्रेत चाललेलो आहोत. जत्रा आता इथून पुढे 3च दिवस असणार आहे. तर या 3 दिवसात तुम्हाला येता आलं, तुम्हाला ही जत्रा बघण्यासाठी यायचं असेल तर तुम्ही इथे येऊ शकता. त्याच्यानंतर 15 तारखेनंतर जत्रा संपणार आहे. तर मित्रांनो, मी बघा आता खोपोली बस स्थानक या ठिकाणी उभा आहे. या ठिकाणी आपल्याला साधारण अर्धा 1 तासाने इथून पालीकडे जाणाऱ्या किंवा पनवेलकडे जाणाऱ्या बस पकडून त्या ठिकाणी जाता येतं. साधारण 1 तासानंतर अर्ध्या तासानंतर इथून बस असतात. जर इथे नाही भेटलं तरी इकडे हे हायवे आहे, हा लोणावळ्याकडे जाणारा रस्ता आहे आणि इकडनं हा नवी मुंबईकडून येणारा रस्ता आहे. तर ह्या रस्त्यावर जर आपण उभं राहिलं तर इथून आपल्याला बस भेटतात. पाली किंवा पनवेल, नवी मुंबई या ठिकाणी जाणाऱ्या ज्या बस आहेत त्या पकडून आपण त्या फाट्यावर उतरायचं आणि मग तिथेच ती जी काही ताकई गावची जत्रा आहे ती आपल्याला दिसते. तिथून मग आपण त्या जत्रेमध्ये एंटर करायचं. तर आता मी कोणती तरी एक बस पकडून ताकई गावात पोहोचतो आणि मग तिथं गेल्यानंतर मग आपण जत्रा बघूया. मित्रांनो, ही बघा ही पेनकडे जाणारी बस आहे. आता मी ही बस पकडणार आहे. बसमध्ये गर्दी बघू शकता, सर्वजण जत्रेलाच जाणारे दिसत आहेत आपल्याला. आता आपण या बसमध्ये बसून जत्रेकडे जात आहोत. खोपोलीवरून बोंबल्या विठोबाच्या जत्रेला जाण्यासाठी आपल्याला 2 पर्याय आहेत. आपण एकतर रिक्षामध्ये जाऊ शकतो किंवा बसने जाऊ शकतो. पण रिक्षाचं भाडं हे थोडंसं जास्त आहे. रिक्षावाले एका सीटचे 40 रुपये घेतात, तर बसमध्ये फक्त आपल्याला 12 रुपये लागतात. फायनली मित्रांनो, मी या ताकई गावातील बोंबल्या विठोबाच्या जत्रेमध्ये पोहोचलेलो आहे. तुम्ही माझ्या मागे बघू शकता, इकडे ही आपल्याला स्वागत कमान दिसते. खोपोली नगर परिषद ताकई विठोबा मंदिर यात्रा 2025 या ठिकाणाहून ही जत्रा सुरू होते. आता या गल्ल्यांमध्ये सर्व इकडे आपल्याला दुकानं पाहायला मिळतील. आणि तुम्ही जर इकडे वरच्या बाजूला बघितलं तर बोंबल्या विठोबाचं मंदिर आहे. सगळ्यात आधी मी बोंबल्या विठोबाच्या मंदिरात जाऊन तिथे दर्शन करून घेतो व त्यानंतर मग आपण ही जत्रा फिरण्यास सुरू करूया. तर बघा, आता मंदिर परिसरात आलेलो आहे. मंदिर परिसरात आल्यानंतर आपल्याला असे पेढे असतील प्रसादासाठी जे लागतंय, आपण प्रसाद म्हणून घरी घेऊन जातो, तर असे आपल्याला दुकानं दिसतात इथे. सर्व अशी पेढे असतील, त्याच्यानंतर काय पूजेचे वस्तू असतील
या सर्व इथे आपल्याला पाहायला मिळतात. इथे बघा, इकडे सगळं मिठाई वगैरे आपल्याला दिसते. तर इथून आपण दर्शन केल्यानंतर मिठाई वगैरे या ठिकाणाहून घरी आपण घेऊन जाऊ शकतो. इकडे बघितलं तर भरपूर अशी दुकानं मिठाईची आहेत. त्याच्यानंतर जर आपण इकडे बघितलं तर इकडे हार आहेत, देवाला लागणारं, पूजेसाठी लागणारं सर्व साहित्य इथे. ही टोपली आहे, त्याच्यामध्ये नारळ, हे देवाला वाहायला प्रसाद, अगरबत्ती, हे सर्व इथे ठेवलेले आहे. आणि हे दुकान या दादाचं आहे. इकडे या ताईंचं सुद्धा दुकान आहे हाराचं. त्याच्यानंतर हा दादा आहे, याचं पण इथं हाराचं दुकान आहे. अशा पद्धतीने इथे सर्व हार, फुलं, सगळं जे मंदिरात दर्शनासाठी लागणारं सर्व साहित्य आपल्याला इथे मिळतं. आपण मंदिरातून इकडनं दर्शन करून आल्यानंतर आपल्याला मग इथे या अशा प्रकारच्या 4 गल्ल्या दिसतात. या प्रत्येक गल्ल्यांमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची दुकाने पाहायला मिळतात. तर आता आपण या पहिल्या गल्लीत जाऊन बघणार आहोत इकडे कोणती कोणती दुकानं आहेत. इकडे जर बघितलं तर या कॅप आहेत, टोप्या आहेत, लहान मुलांच्या काही मंकी कॅप वगैरे आहेत, इकडे पण आहेत. त्याच्यानंतर हा दादा इकडे, ह्याचं दुकान आहे, हसतोय तो. हे बघा, हे सगळं अशा पद्धतीचं सामान आहे. हे लहान मुलांच्या कॅप वगैरे आहेत. कितीला? 50 का? कम होत आहे ना? बघा मित्रांनो, ज्याला काय घ्यायचे ते ज्या ज्या दुकानात ज्या ज्या वस्तू आहेत त्या इथे येऊन तुम्ही खरेदी करू शकता. तर आता आपण पुढे जाऊया, पुढे बघूया काय ते. तर इकडे बघितलं तर सगळ्या घरगुती वस्तू आहेत. पोलीपाट असतील, इकडे पोलीपाट असतील, त्याच्यानंतर चमचे, घरगुती लागणारे सगळे भांडी वगैरे आहेत. हा मुलगा इकडे विकण्यासाठी बसलेला आहे. हे इकडे भांडी बघू शकता तुम्ही. ते सगळं घरगुती लागणाऱ्या वस्तू आहेत. फिक्स रेट लिहिलेले आहेत, काही ठिकाणी 20 रुपये असं सगळं आहे. आणि इकडे जर बघितलं तर हे काचेच्या वस्तू आहेत, काचेचे बाउल वगैरे, चहाचे कप वगैरे सगळं आहे इकडे. इकडे ह्या बांगड्या वगैरे लेडीजचं आहे सर्व. या दादांचं दुकान आहे. चला, इकडे हे मोबाईलचे कव्हर वगैरे दिसत आहेत. त्यानंतर इकडे गॉगल वगैरेची दुकान आहेत. अजून पण इकडे कॅप वगैरे आहेत. छोट्या छोट्या मुलांची खेळणी वगैरे इकडे दिसत आहेत. त्यानंतर इकडे पुढे आलं की हे बघा, असं चपलांचं दुकान आहे. चपला वगैरे आहेत, लेडीजच्या चपला आहेत, जेंट्सच्या सुद्धा आहेत. इकडे आलो की या फिक्स रेट मध्ये 120 रुपयामध्ये ही सगळी खेळणी आहेत. इकडे तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीची खेळणी आहेत. या दादांचं दुकान आहे. दादा काय बोलताय, कधीपासून आहे इकडे? 2 तारखेपासून जत्रा भरते ना? आणि मग आता कशी आहे जत्रा? आता जास्त लोक येतात ना? 5च्या नंतर. आणि जत्रा 15 तारखेपर्यंत आहे. 16 ना? 16ला बंद होणार. तर बघा, 16 पर्यंत जत्रा आहे. तोपर्यंत ज्यांना ज्यांना यायचे ते येऊ शकतात. तर इकडे बघा, इकडे पण आहे ते खेळणी आहेत. हे कुत्रे, हे सगळे असे आहेत, वाघ आहेत, बरंच काय काय आहे इकडे. ह्या दादांचं दुकान आहे. इकडे पण भांडी वगैरे आहेत. मावशी बसलेले आहेत भांडी विकायला. त्यानंतर पुढे गेलो तर टॅटूचं वगैरे दुकान आहे इकडे.
इकडे पण आहे. इकडे पण भरपूर अशी दुकानं आहेत. ही गल्ली पूर्णच शेवटपर्यंत मला वाटतंय 50-60 दुकानं असतील एका गल्लीमध्ये. प्रत्येकाची वेगवेगळी दुकानं आहेत. हा इथे पण काही सेल वगैरे लागलेला आहे, आपण बघू शकता. आपण इकडे भांडी वगैरे आहेत. हा पण इकडे सेल लागलेला आहे. छोट्या वस्तू आहेत, लेडीजच्या काही वस्तू आहेत बघा. इकडे काही काटे वगैरे लेडीज साठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू आहेत. इकडे या मावशींचं दुकान आहे इकडे. तर आपण पुढे जाऊन बघूया. तर हे बघा मित्रांनो, खलबत्ते आहेत. खलबत्ते बनवून इथे विक्रीसाठी आलेले आहे. कुठून आले बाळा? संगमनेर. प्रत्येक जत्रेमध्ये जात असतो का? कितीला आहे जरा सांग. हे मोठे कितीला? हे 500 आणि हे 400. मग याच्यात कमी जास्त काय होतं का? होतंय ना, कमी जास्त करून देतो ना. आतापर्यंत काय सेल झाले का? आतापर्यंत काय संपले का? विकले ना. मग आता हे विकल्यानंतर जत्रेत काय घेणार आहे तू? काय नाही, पैसे घेऊन घरी जाणार का? इकडे आजी आहेत त्यांच्या सोबत आणि हा त्यांचा मुलगा आहे. चल, इकडे पर्सचं दुकान आहे या मावशींचं. काय बोलता मावशी? मावशी हसतायत बघा. इकडे बघितलं तर हे बघा, असे तवे वगैरे आहेत विक्रीसाठी. दादा बसलेत. दादा काय बोलता? बरं आहे ना? कसं आहे धंदा वगैरे? ठीक आहे ना? इकडे पुढे हा मेन रस्ता आहे, म्हणजे हा खोपोलीकडे जाणारा रस्ता आहे. आता इथून पुढे आपण दुसऱ्या गल्लीत जाऊया. दुसऱ्या गल्लीत काय काय ते पाहूया. मंदिराकडे जो जाणारा रस्ता आहे त्याच्यामध्ये बिलकुल राहू नका, कारण त्या रस्त्यालाच मोठ्या प्रमाणात वर्दळ असते आणि त्या ठिकाणी चोरी होण्याचीही दाट शक्यता असते. म्हणून आपण गर्दीमध्ये वापरत असताना महिला भगिनी खास करून चोरांपासून आपले सावध राहा. आपली कुठलीही मौल्यवान वस्तू चोरीला जाणार नाही याची दक्षता घ्या आणि आपल्या या यात्रेचा आनंद घ्या. धन्यवाद. तर बघितलं मित्रांनो, बच्चाव साहेब आहेत इथे. वारंवार ते या ठिकाणी सूचना आपल्या इथे येणाऱ्या यात्रेकरूंसाठी देत असतात. त्याची तुम्ही काळजी घ्या. आपापल्या वस्तूंचा आपणच काळजी घ्या आणि या ठिकाणी कुठल्याही जत्रेला गालबोट लागणार नाही, कारण हे एक पवित्र ठिकाण आहे आणि इथे बोंबल्या विठोबाचं मंदिर आहे. त्याच्यामुळे हे खूप मोठं पवित्र ठिकाण आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी तुम्ही आल्यानंतर आपापली काळजी घ्या आणि या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं गालबोट लागणार नाही या जत्रेला, याची काळजी घ्या. आता आपण या दुसऱ्या गल्लीत जाणार आहोत. तुम्ही इकडे बघू शकता. बघा, इकडे ही दुसरी गल्ली आहे. त्याच्यानंतर ज्या बाजूने आपण मंदिराच्या दिशेने आलो ती बाजू आणि या बाजूने पण या समोर सुद्धा आपल्याला भरपूर अशी मागे सुद्धा ही दुकानं दिसत आहेत. आता आपण या गल्लीत जाऊन बघूया इकडे काय काय दुकानं आहेत. तर मित्रांनो, आपण आता जी जत्रा बघायला आलेलो आहोत ती जत्रा सासगाव या नावाने ओळखली जाते. पण खरं तर बघायला गेलं तर ही सासगाव मधली जत्रा नसून तर ही ताकई या गावातली जत्रा आहे आणि हे प्रॉपर ताकई गाव आहे. त्याच्या बाजूलाच हे बोंबल्या विठोबाचं मंदिर आहे आणि त्याच्या बाजूलाच ही जत्रा भरते. तर आपण या मंदिराचा काय इतिहास आहे, एक तुकाराम महाराजांची एक आख्यायिका आहे. याला बोंबल्या विठोबा का म्हटलं जातं, तर हे आपण बाबांकडून थोडंसं जाणून घेऊया. बाबांना सर्व काही माहिती आहे या ठिकाणची, त्याच्यामुळे आपण बाबांकडून जाणून घेऊया. बाबा, सर्वात प्रथम मला सांगा, या मंदिराला बोंबल्या विठोबाचं मंदिर का म्हटलं जातं?
बोंबल्या विठोबा म्हणण्याचं कारण असं आहे की इथे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज मिरच्यांचा व्यापार करण्याकरता येत असत आणि मिरच्या इथे विकण्याकरता कोणीतरी एक घाटावरून बुवा आलेला आहे असं समजून परिसरातील काही लोकांनी त्यांच्याकडून उधार मिरच्या नेल्या आणि पैसे आणून देतो. हो. बराच वेळ झाला पैसे आले नाही. तुकाराम महाराज हे देवाचे निस्सीम भक्त असल्यामुळे भगवंताला तर आपल्या भक्ताची चिंता असते, सर्व काळजी भगवंत वाहत असतो. बरोबर. त्यांनी काय केलं, या पैशांची व्यवस्था करण्याकरता भगवंताने एक सेवकाचं रूप धारण केलं. हो. आणि ज्यांनी मिरच्या महाराजांच्याकडून नेल्या त्यांच्याकडून आवाज करून म्हणजे बोंब मारली. देवाला सगळं काय कळतं बरं काय. तुकाराम महाराजांनी बोंब मारली? नाही देवाने हा महाराजांच्यासाठी आपल्या भक्ताकरता या ठिकाणी येऊन बोंब मारली. काय कुणी पैसे मी वसूल करते, मी त्यांचा सेवक आहे. देव स्वतः सेवक बनले, आवाज दिला. आवाज देणं म्हणजे बोंब मारणं. आणि अशा स्वरूपामध्ये ते सगळी वसुली करून दिली. म्हणजे आपल्या भक्ताकरता देवाने बोंब मारली म्हणून बोंबल्या विठोबा म्हणून नाव हे प्रसिद्ध झालं. त्या दिवसापासून याला बोंबल्या विठोबा म्हणतात. लोकांनी त्याचा अपभ्रंश केला का इथे बोंबलाचा बाजार म्हणून बोंबल्या विठोबा. तसं काय नसून बोंब मारली म्हणून विठ्ठलाने त्यांच्यासाठी धावून आले म्हणून बोंब मारली म्हणून बोंबल्या विठोबा. बरोबर ना. तर इकडे सुद्धा लेडीजचे काय आयटम आहेत. हे असे लेडीज साठी डोक्याला लावायला काय फुलं वगैरे आहेत ते सगळं आहेत. या ताईंचं दुकान आहे इकडे. त्यानंतर इकडे लहान मुलांसाठी खेळ आहेत. हे बघा, या अशा गाड्या आहेत, याच्यावर बसू शकतात लहान मुलं मजा करण्यासाठी. तर आता आपण पुढे गेलं तर भरपूर अशी सगळ्या बऱ्याचशा गोष्टी लहान मुलांच्या आणि लेडीज साठी इथे दिसत आहेत आपल्याला. त्याच्यानंतर इकडे ही कपड्यांची वगैरे दुकान आहेत. आणि या गल्लीत जर इकडे बघितलं या बाजूला तर ही सगळी इकडे आकाश पाळणी वगैरे दिसत आहेत. ह्या गाड्या वगैरे अशा छोट्या छोट्या इकडे लहान मुलं खेळताना दिसतात आपल्याला. हे बघा, इकडे पण आहे. हे सगळं या बाजूला जे आहे ना ते सगळं खेळण्याचे प्रकार आहेत. हे इकडे लहान मुलांचं बघा, उड्या मारण्याचे इकडे प्रकार आहेत. काय खेळतायत आतमध्ये लहान मुलं. या 2 नंबरच्या गल्लीमध्ये इथे आपल्याला हे एक ब्लँकेटचं दुकान दिसतंय. या दुकानामध्ये सर्व ब्लँकेट असतील, स्वेटर्स असतील, हे सगळे लहान मुलांचे, मोठ्या माणसांचे सर्व इथे आपल्याला दिसत आहेत. हे दादा भेटले. दादा कुठून आले? तांडासवरून आले. दरवर्षी येत आहे का? मग कशी झाली का खरेदी वगैरे? असं दुकान आहे इकडे. हे बघा, हे दादाचं दुकान. दादा कैसे बेचते? ये ब्लैंकेट, ये बड़ा ब्लैंकेट कैसा है? 1500 कम ज्यादा होके बेच देते. हर साल आते क्या? हाँ. कैसा आज का धंदा कैसा है? अच्छा है ना. चलो. त्यानंतर इकडे पण हे स्वेटरचं दुकान आहे. इकडे पण स्वेटर वगैरे, बॅग वगैरे दिसतात आपल्याला. बघू शकता तुम्ही. काका कुठून आले? पनवेलला? हा, जवळच आहे मग. हा, आमचं बदलापूर. हा, चला भेटूया. चला, ओके. इकडे पण लहान मुलांची खेळणी वगैरे आहेत बघा. हे इकडे गॉगलचे. आपण दुसऱ्या गल्लीमध्ये आहोत. दुसऱ्या गल्लीमध्ये आपल्याला इकडे पण भरपूर अशी दुकानं आहेत. म्हणजे जे पण वस्तू तुम्हाला खरेदी करायचे ती एक नाही तर अनेक प्रकारच्या वस्तू तुम्हाला इथे पाहायला मिळतील. म्हणजे तुम्हाला जी काही वस्तू घ्यायची वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये तुम्हाला इथे पाहायला मिळतील. तर इकडे बघा, ही खानावळ वगैरे इकडे ही खानावळ आहे. खानावळीमध्ये तुम्हाला इकडे जेवण वगैरे सगळं भेटेल. पुढे आलं की आपल्याला बघा इकडे खाऊचं दुकान आहे, मिठाई वगैरे आहे सर्व. आणि विशेष सांगायचं म्हणजे या ठिकाणचं प्रसिद्ध म्हणजे जिलेबी आहे. इकडे जिलेबी खूप, पापडा
जिलेबी आणि फाफडा खूप म्हणजे प्रसिद्ध आहे. इकडे लोक आवर्जून जिलेबी खाण्यासाठी येत असतात, बरोबर ना? हे बघा इथे या दुकानामध्ये देवीचं मुखवटे वगैरे आहेत. छान असं देवीचं जे लागणार सगळं ओटी भरायचं वगैरे सामान आहे, म्हणजे हे सगळं छान अशा प्रकारचं या दादांचं दुकान आहे. दादा कसे या वस्तू कशा? 150ला. कुठून आले? अंबरनाथ. मागे पण आपण भेटलो होतो अंबरनाथच्या जत्रेत, बरोबर ना? बघा दादांची भेट झाली इथे अंबरनाथच्या जत्रेत भेटलो होतो ना, पुन्हा एकदा इथे भेट झालेली आपली. कसं आहे मग? चला हे लेडीजचं बघा, हे बघा याला काय बोलतात? केसरी. केसरी. ज्यांना केस नसतील त्या लेडीज केस लावू शकतात, डुप्लिकेट केस लावू शकतात, नाही का? हा असे हे बघा याला केसरी म्हणतात. केसरी. ज्यांना केस नसतील त्या महिला या केस लावून आपले केस वाढू शकतात. तर हे दादा भेटलेत आपल्याला. दादा कुठून आले? खोपोलीवरून. खोपोली का? जवळ आहे मग तुमचं गाव. दरवर्षी येत असतील मग तुम्ही, काय तुमचं गावच आहे. इकडे पण काही दुकान आहेत. हा दादा इकडे बसलाय, याचं काय आहे लेडीज साठी. हे बघा हे नथ वगैरे, साडी पिन आहे काय? हा साडी पिन आहे, नथ वगैरे. हे देवीचे मुखवटे छान असे बघा. हा प्रत्येक गल्लीच्या एंडला आपल्याला इकडे हा मेन रोड दिसेल. आता आपण पुन्हा एकदा तिसऱ्या गल्लीत जाऊन बघूया, तिसऱ्या गल्लीत काय काय आहे ते. आता आपण इकडे तिसऱ्या गल्लीमध्ये आलेलो आहोत. आता बघा इकडे घड्याळ वगैरे अशी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर इकडे बघितलं तर बॅग वगैरे इकडची दुकानं आहेत, इकडे बॅग वगैरे आहेत. त्याच्यानंतर इकडे हे लेडीजचं काय मेकअपचं साहित्य वगैरे. इकडे स्वेटरचं दुकान आहे. त्यानंतर आपण आत्ताच्या जमान्यात बघितलं तर 5 रुपयाला काहीच मिळत नाही, पण या दुकानात सगळं 5-5 रुपयाला वस्तू लावलेल्या आहेत. सेल लावले बघा, हर माल 5 रुपये. या काकांचं दुकान आहे इकडे बघा, हे काका आणि या वस्तू आहेत इकडे 5-5 रुपयाला. लेडीजच्या छोट्या छोट्या वस्तू आहेत, कंगव्या असतील, त्याच्यानंतर हे डोक्याला लावायचे क्लिप वगैरे असतील, हे सगळं 5 रुपयाला मिळतंय. 5 रुपयाला या जमान्यात काहीच येत नाही, पण इकडे मिळतंय बघा. त्याच्यानंतर इकडे बांगड्यांची वगैरे दुकान आहेत, घड्याळांची वगैरे दुकान आहेत. आता आपण तिसऱ्या गल्लीमध्ये होतो. त्याच्यानंतर आपण बघितलं तर आता आपण चौथ्या गल्लीत जाणार आहोत. बरेच लोक सासगावची जत्रा म्हणतात, तर त्याविषयी काय सांगाल? सासगाव आणि ताकई बघितलं तर भरपूर असं अंतर आहे, तर याविषयी काय सांगाल? हे ताकई गावची जत्रा आहे, तर आता याला बोंबल्या विठोबाची जत्रा म्हणजे अजून काय धाकटी पंढरी सुद्धा म्हटलं जातं, त्याबद्दल काय सांगाल? ते जे ठिकाण आहे हे पूर्वापार ठिकाण आहे. आणि पूर्वी सासगाव ही ग्रामपंचायत, आता पण ती ग्रामपंचायतच आहे. ताकई ग्रामपंचायत सासगाव मध्ये होतं. आणि जे मुख्य स्थळ असतात ती ग्रामपंचायतीच्या नावाने प्रसिद्ध असतात, ओळखली जातात. म्हणजे जसं सासगाव असेल तर ते सासगावच झालं. सासगाव ग्रामपंचायत होती म्हणून ते सासगाव नावानेच ओळखलं जाऊ लागलं. म्हणून ते पूर्वी सासगाव म्हणत सगळ्यांच्या परिपाठ पडलंय. आणि नंतर कैलासवासी BL पाटील हे माजी मंत्री, महाराष्ट्राचे माजी मंत्री, यांनी नगरपालिका ज्यावेळेला ओपन झाली त्यावेळेला ताकई इकडे घेतली, नगरपालिका नगर परिषद मध्ये आली, खोपोली नगर परिषद मध्ये आली. आणि त्यानंतर मग हे नाव बदललं गेलं, ताकईची जत्रा झाली. ताकईची जत्रा. त्याच्यानंतर आम्ही काय केलं, वारकरी संप्रदायाने आणखी वेगळं नाव असं ठेवलं, म्हणजे दोघांमध्ये वाद नको, धाकटी पंढरी नाव ठेवलं. चांगली म्हणजे तुम्ही त्यात चांगला असा मार्ग काढला त्याच्यातून. छान अशी माहिती दिली बाबा तुम्ही. तर बघा, जे पण काही लोक सासगावची जत्रा म्हणत असतील तर आजपासून याला तुम्ही धाकटी पंढरी म्हणा किंवा ताकई गावची जत्रा म्हणा. चौथ्या गल्लीमध्ये आपल्याला हे असे सगळे सुक्या मच्छीचं मार्केट बघायला मिळेल चौथ्या गल्लीमध्ये. तर आता आपण चौथ्या गल्लीत जाऊन बघूया सुक्या मच्छीचे काय काय प्रकार इथे मिळतात ते आता आपण बघणार आहोत. हे बघा, इथून सुरुवात होते सुकी मच्छी. हे बांगडे वगैरे आहेत इकडे, हे बघा हे असं सगळं आहे, बांगडे. त्याच्यानंतर सोडे वगैरे आहेत. या मावशींचं दुकान आहे.
मावशी कधीपासून आहे तिकडे? एकादशी पासून. मग कसं काय धंदा वगैरे? कायच नाही, पाऊस पडला. पाऊस पडल्यामुळे माणसं जरा कमी आले आहे. नाही, म्हणजे हो. काही शेतीची कामं पण राहिलेत लोकांची, त्याच्यामुळे आले नसतील, बरोबर ना? हो. कसं आहे ते जरा सांगा ना भाव वगैरे. 500ला 2, 500ला 2 हे मोठे बांगडे आहेत, हे 500ला 2 आहेत. 400 रुपये किलो. हे काय आहे? मोठी मासा आहे. बोटी. कसली बोटी? सुरमईचं मोठी. सुरमई. हा. हा, त्याच्यानंतर मग इकडे बांगडे वगैरे असतील. हे सगळं सुरमई 500 रुपये किलो आहे. 500 रुपये किलो. हे एक मच्छी, हा जो मासा आहे एक 500ला. किती होतो? 1 किलो. 1 किलो होतो पूर्ण, म्हणजे 500 रुपयाला आहे. ठीक आहे, चला भेटूया. आता पुढच्या दुकानात जातो. चला ठीक आहे. तर इकडे बघितलं तर इकडे पण हे सुकी मच्छीचं दुकान आहे. ही ताई बसले, काय कर लाजते ती. हे बघा, हे असं आहे इकडे पण. हे बघा, ही संपूर्ण गल्ली जी आहे ना, ती संपूर्ण मच्छीचं मार्केट आहे, सुक्या मच्छीचं. हा, इकडे बघा, इकडे पण आहे बोंबील वगैरे लावलेले आहेत. इकडे वाकटी, त्याच्यानंतर हे तुकडे आहेत. हा इकडे, हा काय मच्छी मावशी? सुरमई आहे ना? हा सुरमई. इकडे बोंबल्या आहेत छोट्या छोट्या. हे बघा, जवळा, सुकट, हे सगळं इकडे. हे बघा, या दादाचं हे दुकान आहे इकडे. या दादा सेम वस्तू आहेत सर्व, फक्त प्रत्येकाकडे म्हणजे वस्तूनुसार भाव असतील ना दादा, प्रत्येकाची क्वालिटी वेगवेगळी असेल, त्याप्रमाणे इथे हा रेट जवळजवळ सेम असेल. पण काही वस्तूंवर पण डिपेंड असेल, काही वस्तू चांगल्या असतील क्वालिटीनुसार, मग त्याचे रेट असतील. ठीक आहे. बघा, इकडे पण आहे. हे सगळं संपूर्ण दुकान या दादाचं आहे. दादा कुठून आले तुम्ही? अलिबाग. दरवर्षी येता इकडे? आणि मच्छी स्वतः करता की दुसरीकडून विकत घेता? फ्रेश माल आहे बघा मित्रांनो. तुम्हाला कधी यायचं असेल तर या इकडे आणि घेऊन जा. काय बोलतो मावशी? चोऱ्या होतात. मावशींचं असं सांगणं आहे, मावशींचं असं म्हणणं आहे इकडे की या ठिकाणी चोऱ्या भरपूर होतात. मागाशी आपण बघितलं तर तिकडे जे साहेब होते, पोलीस साहेब होते, त्यांनी अनाउन्समेंट केली. बरीचशी लोक म्हणजे चोर वगैरे या ठिकाणी जत्रेमध्ये येत असतात. आपापल्या वस्तूंची काळजी घ्या. प्रत्येक जण हेच सांगतो की या ठिकाणी चोऱ्या वगैरे भरपूर होतात. जेव्हा आपण या जत्रेमध्ये फिरण्यासाठी येत असतो तेव्हा आपापल्या वस्तूंची काळजी घ्या आणि आपापल्या वस्तू सांभाळा. बघा, इकडे पण भरपूर अशी दुकानं आहेत. बघा, इकडे पण या मावशी आहेत. बघा, काय काय मावशी? सगळंच आहे. भाव सांगा ना जरा. हे बघा, पुढे या ना इकडे. इकडे 500 रुपये, भाव सांगा जरा. 500 रुपये, हा, 700 रुपये, हे घ्या, माईक घ्या. भाव सांगा जरा. 700 रुपये, 700 रुपये, 400 रुपये, 200 रुपये. 200 हे मांदिली ना? हा, 200 मांदिरी, 200. हे वाकट्या? वागते 400 रुपये, हा, हे ती 550 रुपये. ही मोठी वाकटी आहे. हा, चिरलेली वागते 550 सगळा रुपये. फ्रेश माल दिसतोय. आणि हा बघा, हा जावला, हा 300 रुपये. हा, आणि हा पण जवळ आहे. हा जावला, हा थोडा वेगळा आहे. हा 350 रुपये. 350. बोंबल्या वगैरे आहेत. हे असं सगळं आहे इकडे. या काकांचं दुकान आहे. काका कुठून आले? अलिबाग. अलिबाग. दरवर्षी येत आहे का? हो, दरवर्षी. चला भेटूया. इकडे पण दुकान आहे एक मावशींचं. मावशी बसल्यात. हे बघा, इकडे अशा पोतल्याच्या पोतल्या भरून बोंबील दिसत आहेत आपल्याला. हे बघा, हा दादा आहे इकडे. या दादाचं दुकान आहे इकडे. हे सगळं आहे त्याच्याकडे. बोंबील तर एकदम फ्रेश आहे. फ्रेश माल आहे बघा. कसे आहेत बोंबील? 750 रुपये किलो आहे. 750. आणि हे बोंबल्या? 400 रुपये किलो आहे. 400. हे मांदेली वगैरे? 200 रुपये किलो आहे.
हे सुकट सुकट ही 400 रुपये किलो आहे. ही 400 आणि ती 450. 450. म्हणजे जशी क्वालिटी असेल तसा तसा भाव भाव आहे. कुठून आला दादा? पेनवरून. पेन. दरवर्षी येतं काय? हो, दरवर्षी. आणि हाच व्यवसाय आहे का तुमचा? हाच व्यवसाय आमचा. घरी पण आहे, सगळ्या जत्रेमध्ये फिरताय की कसं काय? हा, आमचा याच जत्रेला असतो आणि मग तिकडे बाजारात असतो? हा, आम्ही गावोगावी फिरतो इतर दिवस. हा, जे पण गाव असतील तिकडे फिरून, जत्रा असतील तिकडे ज्या ठिकाणी नाही, पहिली हीच जत्रा असतो आमची. हीच जत्रा का? हीच जत्रा. चल भेटूया. इकडे हा सुकी मच्छीचा शेवटचा, ह्या मार्केटचा शेवटचा भाग आहे सुक्या मच्छीचा. आणि इकडे जर आपण बघितलं तर हा मुख्य मेन रोड आहे तिकडे, आणि हा मेन रोड खोपोलीकडे जातो. आपण मच्छी घेऊन झाल्याच्या नंतर आपल्याला इथे या मावशी बसलेल्या आहेत थैले घेऊन. थैले भरून तुम्ही मच्छी घेऊन जाऊ शकता, सुकी मच्छी इथून. बघा हे इकडे थैले विकायला बसलेले आहेत. यांच्याकडून थैले घ्या आणि थैले भरून मच्छी घेऊन जा. इकडे बघा, हे बघा इकडे बघा. मग तुम्ही बोला ना त्यांना. हे बघा, हे दादा बोलतात मला भाव वेगळा सांगतात आणि यांना भाव वेगळा सांगतात. मग तुम्ही बोला ना, जेव्हा मला सांगतात ना त्यावेळेला बोला आणि तिथून घ्या. ते कमी करतात, ते बोलले ना कमी करतात. तसं बोला त्यांना की कमी करा म्हणून. कमी बोलले तर होतंय. चला चला, ही चौथी गल्ली जी आहे ही इथे संपते. आणि मला वाटतं ही चौथी गल्ली झाल्यानंतर आपण 4 गल्ल्या बघितला. इथे जत्रेचा हा इथे शेवट होतोय. अजून आपल्याला काय जे दाखवायचं राहिले ते आता आपण दाखवूया आणि त्यानंतर मग या व्हिडिओचा एंड करूया. तर बघा, हे देखो, हे काय आहे? छोटे बच्चों का कपड़ा है. सगळे छोट्या मुलांचे कपडे आहेत. ये घूमते फिरते है ना, सब घूमता फिरता दुकान है इनका. चलो, हाय, कैसे? कितना ये पट्टे का कीमत? सब 100 का? कम नहीं होता क्या? हाँ, कम नहीं होता क्या? हर एक का 100 ही रुपया. ठीक आहे, चलो. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण ही ताकई सासगावची जत्रा या ठिकाणी आपण पाहिली. आता सर्व काही आपलं फिरून झालं, त्याच्यामुळे आता आपण या व्हिडिओचा करतो एंड. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.